राष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुणे नाशिक महामार्गावरील चांडोली राजगुरुनगर येथे PMRDA कडून अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली आहे। अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। राज्य मागास आयोगाकडे केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। कारवाई दरम्यान पत्र्याच्या शेडमध्ये उभारण्यात आलेली अनधिकृत दुकाने JCB आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने हटवण्यात आली आहे। या कारवाईत भाड्याच्या जागेत व्यवसाय करणाऱ्या एका दुकानदाराचं मोठं नुकसान झाल्यानं त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। दरम्यान जागा मालक तसेच श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष डोळस यांनी ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप करत सर्व अतिक्रमणांवर सरसकट कारवाई होणं आवश्यक असल्याचं सांगितलं। ही मोहीम PMRDAच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं तहसीलदार तथा सहाय्यक नियंत्रक रवींद्र रांजणे आणि तहसीलदार आशा होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। माझी तक्रार ज्यांनी केली, यांनी तक्रार केल्याच्या नंतर 7 दिवसात माझी स्थळ आणली। त्याच्यानंतर 7 दिवसांनी मला पाडापाडीचं नोटीस, त्याच्यानंतर 7 दिवसांनी मला पंचनामा केला। पण मी तक्रार देऊन 3 महिने झाले, त्याच्यावर का नाही 7 दिवसात स्थळपाणी केली? 7 दिवसानंतर का नाही त्यांना नोटिसा दिल्या? त्याच्या 7 दिवसानंतर त्यांच्यावर का नाही कारवाईची जाबजाबा पंचनामे केले? मग ही बाब सुद्धा प्रशासनाची निंदनीयच आहे ना, या जुलमीच आहे। त्यामुळे प्रशासन पूर्ण एकतर्फी कारवाई करते, याचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि आपल्या सर्वांना माध्यमांना विनंती करतो की या PMRDA पोलीस प्रशासनाचं एकतर्फी केलेल्या कारवाईचं दुसरी बाजू दाबून ठेवून एकाच बाजूने जी कारवाई केली ही एक नाही का एक त्यांच्या पद्धतीने केलेली ही भूमिका अन्यायकारक आहे। त्यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि आपल्याला विनंती करतो की याची एकतर्फी कारवाईचा आपण महाराष्ट्राच्या जनतेपुढं हा यांचा एकतर्फी या प्रशासनाची जुलमी कारवाईचा निषेध महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवा ही मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो। आणि तुम्ही माझी का करत नाही किंवा हे काय तुमच्या PMRDA कायद्या अंतर्गत किंवा हद्दी अंतर्गत बाकीचे अतिक्रमण येत नाही का? तर ते म्हणले रांजणे साहेब म्हणले की फक्त तुमची तक्रार असल्यामुळं आम्हाला ते कारवाई करणं भाग पडते, इतरांच्या तक्रारी नाही आहेत। मग आता इतरांच्या तक्रारी नाही आहे म्हणजे आता इतरांनी काय यांनी काय फक्त त्या पदावर बसून फक्त बाकीच्याच भूमिका घ्यायच्या का? की बाबा इथं बेकायदेशीर अनाधिकृत बांधकाम चालू आहे, हे फक्त इकडंच चालू आहे, यांची तक्रार आहे, समर्थनचं चालू आहे, त्यांची तक्रार नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही। त्यामुळे ही त्यांची पहिली भूमिका। त्याच्यानंतर अशी भूमिका असल्यानंतर मी स्वतः या ठिकाणी 23/10/2026 23/10/2026 मी या सगळ्यांच्या तक्रारी केल्यात की हे सगळं अनाधिकृत बांधकाम माझे एकट्यावर कारवाई न करता सगळ्यांना करा। 23/1/26 त्यांना तक्रार दिलेली। त्याच्यानंतर तक्रारी आल्याच्या नंतर यांनी आम्हाला 15 दिवसात स्थळपाणी केली, 7 दिवसात स्थळपाणी केली। पण आता मी 23/1/26 अर्ज करून यांनी अजून स्थळपाणी सुद्धा नाही केली आणि यांनी एकतर्फी कार्यक्रम केला आहे आणि ह्या अर्जाचा त्यांनी काही विचार केलेला नाही आणि याच्यासाठी त्यांनी यंत्रणा राबवली। ठीक आहे, यंत्रणा राबवली, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, परंतु ह्या एकतर्फीच कारवाई केली त्याचा आपण या ठिकाणी PMRDA आणि त्यांना जो पोलीस बंदोबस्त पुरवला आहे त्या पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी मी निषेध करतो। एवढंच या ठिकाणी सांगतात। यापूर्वी 2 वेळा ही कारवाई प्रस्तावित केलेली होती, परंतु पोलीस बंदोबस्त आणि इतर बाबीच्या अभावी कारवाई झाली नाही। पण त्यावेळीसुद्धा गेले 8 महिन्यापासून कारवाई चालू आहे, त्यावेळीसुद्धा यांना पूर्वसूचना दिलेली आहे, त्याचा निष्कासनपूर्व पंचनामा असतो आणि या आता ही 3री वेळ आहे। या 3ऱ्या वेळीसुद्धा परवा सोमवारी याच्या बाबतीमध्ये निष्कासनपूर्व पंचनामा करून सर्वांना सूचना दिलेली आहे। कोणाचं नुकसान करणं हा हेतू नाही आहे, शासकीय कारवाई। यांना गेले 10 महिन्यापूर्वी यांना पहिली नोटीस गेलेली आहे, तेव्हापासून त्यांना सूचना दिलेली आहे। अचानक कारवाई कधी होत काय माहीत नाही। तुमचं नाव काय साहेब? रवी रांजणे तहसीलदार, रांजणे तहसीलदार PMRDA। ही नियोजित कारवाई असते, अचानक कारवाई होते, सगळ्यांवर कारवाई येतात। कारवाई याच्यामध्ये ज्याची कारवाई प्रस्तावित केलेली त्या कारवाई घेतो। किती याच्यात या कारवाया किती असेल, किती दुकान आहेत अशी कारवाई? ह्याच्यामध्ये आज ही जी कारवाई आहे इथपर्यंत आहे, या पुढच्या स्टॉलपर्यंत आहे, ज्याला आम्ही नोटीस दिलेली आहे, ज्याच्यावरती पूर्णपणे कार्यवाही आमची झालेली आहे, ती कारवाई आज होईल। नोटीस अजून एकूण किती जणांना दिल्यात आणि पुढील कारवाई बाकीची
कधीपर्यंत होणार आहे? याच्यामध्ये याच्या नोटिसा आहेत, गेल्या 10 महिन्यापूर्वीपासून ही कारवाई चालू आहे. त्याच्या अंतिम नोटीससुद्धा त्यावेळीच दिलेली आहे. कारवाई पुढे गेली आणि ती कारवाई आज आपण किती लोक आहेत अशी अनाधिकृत? एकूण किती आहे? किती लोकांवर कारवाई करणार टोटल? याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 6 हे आहेत. हे 6 आहेत, पण टोटल तुमच्या रस्त्यावर रस्त्याची कारवाई नाही आहे, ही तक्रारीतून कारवाई आहे. ही फक्त एवढ्याच परिसरात आज कारवाई आहे आणि बाकीच्या कारवाया कशासाठी? त्याचं त्यांच्या तक्रार झाली तर नेहमीच जे कामकाज असतं त्याप्रमाणे होईल. ओके. ओके. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी नाझीम इनामदार, राजगुरुनगर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.